पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्याचं नाव व्याघ्रेश्वर असं ठेवलं. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्यानं त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यात संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यात स्वप्न पडलं. त्यात त्याला एका दिव्य बालकाचं दर्शन झालं. ते बालक आकाशातून खाली येत होतं. त्याचे चरणकमल भूमीस लागतात भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावलं टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचं? या ग्रामाचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बदरिकारण्यात जा, तिथं तुझं सारं शुभ होईल. एवढं सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बदरिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्याला अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्तकृपेनं त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला आणि तो त्याच्याबरोबर बदरीवनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केलं. त्याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वरानं त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझं शिष्यत्व स्वीकारावं अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्यानं शिष्य करून घेण्याचं मान्य केलं. आणि आश्चर्य असं की तत्काळ बरोबर आलेलं ते कुत्र अंतर्धान पावलं. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचा द्योतक होता. त्यानं तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावलं. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलायस आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलायस. ही नरनारायणाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम इथं संपन्न केला होता. त्या यज्ञप्रसंगी त्यांनी शिवपार्वतींना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला, तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्मानं दत्तभक्तीचा अंकुर फुटतो आणि तो पुढे सातत्यानं वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होतं. त्यांच्या चरणस्पर्शाचं, संभाषणाचं भाग्य लाभतं. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे. पुन्हा 1 वर्षानं येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी. असं सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु त्याचं सारं ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे. याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेलं वाघाचं रूपच प्राप्त झालं. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या 1 वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत ते गेले. तिथं त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. त्यांनी अंतर्ज्ञानानं ओळखलं की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाचंच सतत ध्यान केल्यानं त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झालंय हे त्यांनी जाणलं. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्यांनी कुरवपूरला प्रयाण केलं. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असं म्हणून नदीच्या पैलतीरास येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्ह पाण्यावर उमटत होती आणि ती फारच सुंदर दिसत होती.
स्वामी पैलतीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वरानं त्यांच्या दिव्य चरणांवर आपलं मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावानं नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदानं त्या वाघाचं मस्तक कुरवाळलं आणि त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोचले. वाघावर बसून आलेले स्वामी बघून सर्वांना आश्चर्य वाटलं. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्यानं आपल्या देहाचं व्याघ्राजीन म्हणजे वाघाचं कातड स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावानं नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावानं त्यानं स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभरानं स्वामींनी त्याला उठवलं आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेनं वागवत होतास. त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीनं बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता, परंतु माझ्या अनुग्रहानं ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचं रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचं तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योगमार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील, असा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात